तुम्ही पैशांच्या बँका पाहिल्या असतील, पण कधी तुम्ही बकरी आणि बकऱ्यांची बँक पाहिली आहे का? ऐकून आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातल्या धानोशी गावात उमेद अभियानाच्या उन्नती महिला प्रभाग संघाने एक क्रांती घडवली आहे. त्यांनी सुरू केला आहे एक अनोखा गोट बँक प्रकल्प. या नाविन्यपूर्ण प्रयोगातून प्रभाग संघात सहभागी असलेल्या विविध स्वयंसहाय्यता समूहातील 100 महिलांना प्रत्येकी एक याप्रमाणे 100 गर्भवती उस्मानाबादी शेळ्यांचे वाटप करण्यात आले. हा केवळ शेळ्यांचा वाटप नव्हता, तर ग्रामीण भागातील 100 महिलांना त्यांच्या हक्काचा शाश्वत रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा हा एक मैलाचा दगड ठरला आहे. गट हे काय हे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. ज्या वेळेस वर्धिनी आमच्या गावात आल्या, गावात माहिती घेतली की ती महिला आहेत. 15 दिवस आमच्या गावात त्या वस्ती होत्या. त्यांनी रात्री पण मीटिंग घेऊन, दिवसा मीटिंग घेऊन, महिला किती आहे घरोघरी जाऊन माहिती घेऊन 12 बचत गट तयार केले. बचत गटामध्ये कशी बचत जमा करायची आणि हे आम्हाला शिकवले त्यांनी. आणि ग्रामसंघ तयार झाला आणि ग्रामसंघातून प्रभाग संघ तयार झाला आणि एवढ्या महिलांना काहीतरी रोजगार मिळावं म्हणून आम्ही त्याच्यावर एक विचार केला. जिल्ह्याला जाऊन आम्ही एक मागणी केली की आम्हाला एक गोट बँक तयार करायची आहे आणि ती आम्हाला मिळाली. आणि 100 महिला आम्ही निवडल्या. त्या 100 महिलांना आम्ही शेळ्या वाटप केल्या. एका महिलेला एक शेळी दिली आणि तिच्याकडून एक करारनामा करून घेतला आणि एक महिलाकडून आम्ही 1100 रुपये फी घेतली. आणि आज एका बकरीपासून जवळजवळ 15 ते 16 पिल्ल झालेली आहेत आणि याच्यापासून महिलांना खूप फायदा झालेला आहे. कमीत कमी निम्मा तरी म्हणजे महिलांनी परतफेड केलेली आहे. या गोट बँकेच्या माध्यमातून प्रत्येक शेळीच्या विक्री मागे मिळणाऱ्या 60% कमिशनमुळे आज उन्नती महिला प्रभाग संघाला तब्बल 9 लाखांचा नेत्रदीपक फायदा झाला आहे. ही केवळ सुरुवात आहे. आगामी काळात अधिक लाभार्थी वाढवून ही रक्कम 50 लाखांच्या घरात घेऊन जाण्याचा प्रभाग संघाचा महत्वाकांक्षी मानस आहे. पाथर्डी क्लस्टर मध्ये मी पशुसखीचे काम करते. पहिल्या वेळेस आम्ही पहिली बँच उचलली तेव्हा 100 लाभार्थ्यांना 100 शेळ्या दिल्या. प्रत्येक लाभार्थ्यांचं गोट बँकेचं पासबुक केलेलं आहे. त्याच्यावर पिल्ल किती झाली, त्यांची दिनांक, लसीकरण डॉक्टर कोणत्या पद्धतीने करतात आणि कोणती करतात ते सगळं म्हणजे त्याच्यात उल्लेख होतो. त्याच्यात म्हणजे प्रत्येक नोंदणी केलेली आहे त्यांची. तर आम्ही पशुसखी म्हणून आणि डॉक्टर हे आम्ही वेळोवेळी त्यांना लसीकरण, ETV प्लस, TTT आणि जंतनाशक अशा आणि त्यांना चारा कसा द्यायचा हा वेळोवेळी त्यांना प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक घरी जाऊन आणि लाभार्थ्यांना आम्ही सूचना देतो. आणि लसीकरण हे प्रत्येक 100 लाभार्थ्यांच्या घरी जाऊन ते लसीकरण करतो. आज या गोट बँकमुळे धानोशी प्रभाग संघातील अनेक लाभधारक महिला लखपती दिदी बनल्या आहेत. कधी काळी रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या या महिलांच्या जीवनात उमेद अभियानाने स्थैर्य आणि समृद्धी आणली आहे. 5/1/2022 ला मला शेळी मिळाली. तेव्हा मला खूप आनंद मिळाला. पहिल्यांदाच घरी आणली आणि ते 8 दिवसानंतर ती वेली तेव्हा 3 पिल्ल झाली. तिन्ही पण बोकुडच होते आणि आता पुढे माझे उत्पन्न वाढेल अशी मी आशा ठेवली. आणि आता माझ्याकडे 13 बकऱ्या आहेत. वर्षाला 2 ते 2.5 लाख रुपये उत्पन्न होईल एवढ्या शेळ्या उपलब्ध आहेत. मीच नाही, माझ्यासारख्या इतर 99 महिला या प्रभाग संघांतर्गत गोट बँकेच्या माध्यमातून त्यांना शेळ्या मिळाल्या आहेत. त्याही महिलांकडे एका शेळीपासून 10 ते 15 शेळ्या तयार झाल्या आहेत. ही केवळ एक सुरुवात नाही, हा आहे एक नवा अध्याय, नव्या युगाचा शंखनाद. उमेद अभियानाची ही यशस्वी गरुड झेप म्हणजे अतूट विश्वास आणि अदम्य इच्छाशक्तीचा विजय आहे, जो एका उज्ज्वल आणि सामर्थ्यवान भारताची निर्मिती करत आहे.